देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले नितेश राणे यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे। त्यांना थेट 1 महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे। सोबतच या कारावासासह 1 लाख रुपये दंड देण्याचाही आदेश न्यायालयाने दिला आहे। हा निकाल म्हणजे नितेश राणे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे। दुसरीकडे नितेश राणे यांच्या वकिलांनी आता समोर आलेल्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे सांगितले आहे। चिखलफेक प्रकरणात शांततेचा भंग केल्याप्रकरणी नितेश राणे यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे। याच निर्णयाअंतर्गत नितेश राणे यांना 1 महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। तसेच त्यांना 1 लाखाचा दंडही भरावा लागणार आहे। कणकवलीच्या न्यायालयाने हा निकाल दिला आहे। एका रस्त्याच्या पाहणी प्रकरणी नितेश राणे यांनी अभियंते प्रकाश खेडेकर यांच्यावर चिखलफेक केली होती। तसेच त्यांना बांधूनही ठेवण्यात आले होते। सोबतच खेडेकर यांच्या कपड्यांना धरून त्यांच्याशी बोलताना असभ्य वर्तन करण्यात आले होते। या प्रकरणाचा व्हिडिओ देखील तेव्हा चांगलाच व्हायरल झाला होता। हे प्रकरण समोर आल्यानंतर राणे यांच्यावर चांगलीच टीका करण्यात आली होती। नितेश राणे या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत अशी माहिती राणेच्या वकिलांनी दिली। नितेश राणे यांच्या विरुद्ध 353 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या आरोपातून नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। परंतु न्यायालयाने भारतीय दंडविधान कलम 504 म्हणजेच सार्वजनिक शांततेचा भंग होणे, शांतता भंग व्हावी यासाठी कोणाला तरी उद्युक्त करणे या कलमांतर्गत नितेश राणे यांना दोषी ठरवण्यात आले आहे। त्यांना 1 महिन्याचा कारावास 1 लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे, असे वकिलांनी सांगितले। दरम्यान आता मुंबई उच्च न्यायालयात नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।